नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं सकाळी 6 वाजता स्वागत करतोय। तुम्ही म्हणता सकाळी 6 वाजता गेलो तरी काय, तर माझो जिमचो टाइम चेंज झालेलो आणि आपली जिम मंडळींनो जी शिवम शाळेजवळ होती ती शिफ्ट झालेली असा वैभव इस्टेटमध्ये सेकंड फ्लोअरवरती 602 नंबर गाल्यामध्ये। तर सर्वांनी यावा आणि मस्तपैकी वर्कआउट करा आणि मजबूत बना, मजबूत। मी सुद्धा वर्कआउट झाल्यानंतर वाईटचे आरशात बघून पोजी मारलंय। जिम मधून घराकडे गेला आणि बघले तर आजी औषिक सांगता की पोरांनी खेळत नुसतो हल्लाव करून ठेवल्यानी। पुढे गेला आणि सर्वेशाक म्हटलंय काय मेला सर्वेश, आजी बघा काय म्हणता तुम्ही नुसतो हल्लाव करून ठेवलास। जंबुराच्या घराकडे गेलाय तर कधी नाही तर जंबुरा आज अक्षरशः माका स्वतःहूनच म्हटलं की चल मी तुका चाय पाजतय आणि चाय पाजता चाय बघूचा सोडून त्याका मॅगी दिसल्यावर खुश झाला। माका म्हणता अरे मॅगी पण आहे। मी म्हटलं अरे वा। तर माका म्हणता की माका खाली उतरव त्या बाजूसून चढाचा मॅगी तुका खाऊ घालताय। मी म्हटलं रवान दे बाय गो, बायन तकडे मॅगी सर्वेसाठी ठेवल्या ना बाय, तुका पण कुळीत घालतली आणि माका पण कुळीत घालतली। तकडेसून घराकडे येला आणि मी जेवक बसले आणि जेवक आज मी एकटोच असाय कारण मार्गशीर्ष महिन्याचो गुरुवार होतो आणि आवशीचो उपवास होतो आणि पप्पा लवकरच जेवण झालेले कारण माका जिम मधून येऊक वाजतात 2:30। तर यावा जेवक सोयाबीनची भाजी या चपाती या मस्तपैकी रेटावून जेवूया। तीनसांचो खळ्यात गेले तर याशिकाचो बर्थडे होतो, तिका आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि बाबू घेऊन फिराक निघाले। 7 वाजल्याबरोबर देवाची पूजाबत्ती करून घेतल्या आणि आज मार्गशीर्ष महिन्याचो दुसरा गुरुवार होतो तर थै सुद्धा नमस्कार केले आणि बाहेर जाऊक निघालोय। बाहेर गेल्याबरोबर ह्या रे काय बघतोय, अक्षरशः मोटूच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी केलेली होती। मी म्हटलं काय रे मोटू, तू एकदम फॉर्म मध्ये दिसतं भावा। तकडेसून घराकडे येला आणि निखिल भाऊजी मस्तपैकी पप्पान वांगडा गजाली मारत राहिलेले, सोबतच बंटी सुद्धा इल्लेलो होतो। मग रात्र झाली, टीव्हीवरती वाच कार्यक्रम बघलो आणि मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला, आम्ही भेटाया पुढच्या ब्लॉग मध्ये। तर सर देवा काळजी।